इडली बनवायची म्हटलं तर डाळ तांदूळ भिजत घाला, त्यानंतर त्यांना दळून घ्या, त्यानंतर फर्मंट करा. हे सगळं झंझट असतात. पण तुम्हाला माहिती का, ही जी इडली आहे ना, अगदी मऊ लुसलुशीत झालेली, ही मी बनवली आहे 6 महिने टिकणाऱ्या प्रीमिक्स पासून. आणि हो, हे जे प्रीमिक्स आहे ते आपण घरीच बनवलेलं आहे. कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही, इनो, सोडा काहीही वापरलेलं नाही. तरी सुद्धा या एका प्रीमिक्स पासून आपण असंख्य असे नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो. तुम्हाला कधीही इडली, डोसा, उत्तपम काहीही खाण्याची इच्छा झाली तर अजिबात तामझाम न करता झटपट तुम्ही हे पदार्थ बनवू शकतात. आणि हो, हे प्रेमिक्स जर तुम्ही एकदा बनवून ठेवलं ना, तर तुम्हाला याची इतकी सवय लागल की यानंतर तुम्ही ते भिजवून डाळ तांदूळ इडली बनवताना ती पद्धतच विसरून जाल. इतकी ही मस्त अशी सोपी आणि कामाची रेसिपी आहे. चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया. तर या रेसिपीसाठी मी इथे मोजून 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. इथे मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही इथे जुना आणि जाड तांदळाचा कोणताही प्रकारचा तांदूळ इथे वापरू शकतात. तर सोबतच इथे मी 400 ग्राम उडदाची डाळ घेतलेली आहे. आता ही दोन्ही जिन्नस मी छानपैकी धुवून आणि कडकडीत फॅन खाली वाळवून घेतलेली आहे. रेशनचा तांदूळ असल्यामुळे आणि डाळीलाही खूप पावडर असतं, म्हणून मी याला धुवूनच वापरलेलं आहे. आता हे धुवून वापरलं आहे, त्यामुळे यामध्ये थोडाफार जरी काही मॉइश्चर राहिला असेल ना, तर त्यामुळे आपलं प्रीमिक्स खराब होऊ शकतं. म्हणून आता आपल्याला ही सर्व काही जिन्नस हलकीशी भाजून घ्यायची आहे. यामुळे काय होईल, यामध्ये जो काही मॉइश्चर आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि परिणामी आपलं जे काही प्रीमिक्स आहे ते बऱ्याच दिवसापर्यंत टिकून राहील. मी डाळ जास्त रंग बदलेपर्यंत नाही, पण हलकीशी गरम होईपर्यंत याला भाजून घेतलेली आहे. काहीही करायचं नाही, हलकीशी गरम झाली की लगेचच डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे. डाळ भाजल्यानंतर लगेचच इथे आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे. आपल्याला ही सर्व जिन्नस फक्त हलकीशी अशी गरम करून घ्यायची आहे, त्यामुळे यातला मॉइश्चर निघेल. पण लक्षात फक्त एवढंच घ्यायचं आहे, रंग किंवा डाग परेपर्यंत आपल्याला अजिबात हे भाजायचे नाहीये किंवा खूप जास्तही भाजायचे नाहीये, नाहीतर आपली जी इडली आहे ती अगदी परफेक्ट बनणार नाही. इथं मी डाळ आणि तांदूळ छान असे भाजून घेतलेले आहे. तुम्ही लक्ष दिलं असेल तर मी हे दोन्ही जिन्नस कापडावरती काढून घेतलेली आहे. खाली कॉटनच्या कापडावरती हे काढून घेतल्यामुळे काय होईल, डाळ आणि तांदूळ गरम असल्यामुळे थोडंफार जरी मॉइश्चर जर निघालं तर ते लगेच कापडामध्ये ऍब्सॉर्ब होईल आणि परिणामी आपली जी डाळी आहे ते मस्त कुरकुरीतच राहतील. तर इथे मी छान डाळ आणि तांदूळ भाजून घेतलेला आहे. आता सुपर सॉफ्ट अशी आपल्याला जर इडली बनवायची आहे, त्यासाठी आपण अजून काही जिन्नस येथे भाजून घेऊया. तर येथे मी मोजून 2 कप इथे मी पोहा घेतलेला आहे. हा जो पोहा आहे आपण जो काही कांदे पोह्यासाठी वापरतो तोच पोहा आहे. आता वजनी म्हणाल तर हा जो पोहा आहे हा 150 ग्राम मी घेतलेला आहे. आता हे पोहे आपल्याला हलकीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. लक्षात घ्या, याला सुद्धा आपल्याला कमी फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे. पोहे घातल्यामुळं आपली जी इडली आहे ती खूपच सॉफ्ट बनते, मऊ लुसलुशीत बनते. म्हणून पोहे इथं मी आवर्जून घातलेले आहे. पोहे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे, म्हणजे केवढे, तर हाताने हे आपल्याला चुरता येतील इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. म्हणजेच हे अगदी कुरकुरीत झाले आहे. लगेचच यांना सुद्धा आपण कापडावरती काढून घेऊया. आता सेम कढईमध्ये आपण मोजून अर्धा कप इतपत साबुदाणा घालूया. वजनी बघाल तर हा 80 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा देखील आपल्याला अगदी हलकासा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा हलकासा फुलत गेला की यामध्ये आपण मोजून 2 टेबलस्पून इथे मेथीचे दाणे घातलेले आहे. यामुळे काय होईल, आपली जी काही फर्मेंटेशन प्रोसेस आहे त्याला हे स्पीडअप करण्याचं काम करतं. वजनी बघायला गेलं तर ही मोजून 20 ग्राम इथं मी घेतलेली आहे. तर मेथी घातल्यानंतर आपल्याला हे अजिबात जास्त वेळ भाजायचं नाहीये. मोजून अर्धा सेकंदासाठी आपल्याला हे खाली वर करून घ्यायचं आहे. नाहीतर हे जास्त भाजण्यात आली तर मेथी दाणे खूप जास्त कडू होतील आणि परिणामी आपलं बॅटर सुद्धा कडसर लागायला लागेल. आता ही सर्व जिन्नस भाजून झाली, लगेचच यांना सुद्धा काढून घेऊया. आता ही सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायची आणि कम्प्लिटली थंड झाल्यानंतरच आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची आहे. आता हे दोन्ही जिन्नस छान अशी थंड झालेली आहे. आता ही जिन्नस तुम्ही हवी असेल तर चक्कीमध्ये सुद्धा दळायला देऊ शकतात किंवा घरघंटीमध्ये सुद्धा दळायला देऊ शकतात. फक्त घरघंटीमध्ये जर दळायला देत असेल ना, तर 3 नंबरच्या चाळणीचा वापर करून हे तुम्ही दळून आणू शकतात. आणि जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही घरीच मिक्सरला हे दळून घेऊ शकतात. अगदी बारीक रवाळ असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे.
आता मी हे मिक्सरलाच दळून घेत आहे, त्यामुळे याला मी एकदा चाळणी खालून चाळून घेऊन परत एकदा यामध्ये जे काही चुरा वगैरे राहील तो परत एकदा ग्राइंडिंग जार मध्ये काढून परत एकदा याला मिक्सर मधून फिरून घेत आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व जिन्नस इथं मिक्सरच्या सहाय्याने छान असं बारीक दळून घेतलेलं आहे। आणि बघू शकतात मस्त असं आपलं इथं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। हे प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये कमीत कमी 2-3 महिने आरामात बाहेर टिकेल आणि फ्रीज मध्ये ठेवलं तर अगदी 7-8 महिने आरामात टिकेल। चला तर मग प्रीमिक्स आपलं इथे तयार झालेलं आहे। पटकन आता याच प्रीमिक्स पासून आपण जे काही साऊथ इंडियनचे जे काही पदार्थ आहे ते पटकन असे बनवून घेऊयात। इथे मी मोजून 2 वाटी इथं प्रीमिक्स घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक सुद्धा क्वांटिटी घेऊ शकतात। इथे मी 2 वाटी इथे प्रीमिक्स घेतलेला आहे। आता 2 वाटी प्रीमिक्स साठी इथे आपण थोडं पाणी घालून याला व्यवस्थित असं फेटून घेऊयात। जर तुम्हाला हे बॅटर जर खूप जास्त असं जाड असं वाटत असेल ना तर हे बॅटर येणं तुम्ही एकदा मिक्सर मधून सुद्धा अजून एकदा फिरून घेऊ शकतात, जर तुम्ही मिक्सरला दळलं असेल तर। पण जर तुम्ही घरघंटीवरून जर दळून आणलं असेल ना तर तुम्हाला हे प्रॉब्लेम जाणवणार नाही। आता यामध्ये मी मोजून 3.5 वाट्या इतपत पाणी घातलेलं आहे आणि छान याला फेटून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 8 तासासाठी आंबवायला ठेवूयात। तर 8 तासानंतर बघू शकतात पीठ आपलं हलकसं असं राईस झालेलं आहे। हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे हे हलकसंच इथं राईस झालेलं आहे, पण बघू शकतात किती छान असं हे फर्मंट झालेलं आहे। आपलं पीठ सुद्धा बघू शकतात किती लाईट आणि एअरी झालेलं आहे। यावरून कळतं आपली जी काही पुढची प्रोसेस आहे इडलीची, डोस्याची, उत्तपमची ती अगदी परफेक्ट जमेल। चला तर मग पटकन आपण याच पिठापासून इडली, डोसा सगळं काही बनवून घेऊयात। तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि याची जर कन्सिस्टन्सी जर तुम्हाला कमी अधिक वाटत असेल तर पाण्याने ऍडजस्ट करून घेऊन घ्या। पण ही कन्सिस्टन्सी इडली बॅटरची अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे मी यामध्ये अजिबात पाणी वगैरे घातलेलं नाहीये। आता सर्वात आधी आपण इथे इडली बनवून घेऊया। तर एकीकडे मी इडली पात्रामध्ये पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे आपण छान असं इडली मोल्ड हे भरून घेऊयात। तर इडली मोल्ड मध्ये आपल्याला 3/4 इतपतच इडलीचं बॅटर पोर करायचं आहे। आता हे मोल्ड मी लगेचच भरून घेतलेलं आहे। लगेचच याला स्टीम करून घेऊया। इडली आपल्याला अगदी खळखळत्या पाण्यामध्ये स्टीम करून घ्यायची आहे, त्यामुळे इथे छान असं खळखळतं पाणी आहे। यामध्ये आपण हे प्लेट ठेवून देऊया आणि 10 ते 12 मिनिटांसाठी याला आपण मीडियम फ्लेम वरती वाफवून घेऊया। आता जोपर्यंत आपली इडली होत आहे तोपर्यंत आपण आप्पे बनवून घेऊया। तर मी तेच बॅटर घेतलेलं आहे जे आपण इडलीसाठी घेतलेलं आहे। यामध्ये मी कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। मीठ आपण सुरुवातीलाच घातलेलं आहे त्यामुळे मीठ आपल्याला परत घालण्याची गरज नाहीये। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार सर्व काही भाज्या घालू शकतात। आता याचे आप्पे करण्यासाठी मी आप्पे पात्र छान असं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण थोडं चमच्याच्या सहाय्याने बॅटर पोर करूया आणि मस्तपैकी हे फिल करून घेऊया। आता याला आपण झाकण लावून मीडियम फ्लेम वरती दोन्ही साइडनी छान असं शेकून घेऊयात। तर 2-3 मिनिटं मी याला मीडियम फ्लेम वरती ठेवलेलं आहे। आता लगेचच आपण याला फ्लिप करून घेऊयात आणि असंच उलटा पालटी करत आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिटांसाठी अगदी मीडियम फ्लेम वरती हे छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर बघू शकतात किती सुरेख असे आपले आप्पे इथं बनवून तयार झाले आहे आणि दुसरीकडे छान अशी आपली इडली सुद्धा तयार झालेली आहे। लगेचच काढून घेऊया। बघू शकतात अजिबात सोडा, इनो काहीही वापरलेला नाही। प्रीमिक्स पासून आपण अगदी सुपर सॉफ्ट आणि फुगलेली अशी इडली बनवलेली आहे। आता इडली डिमोल्ड करण्याआधी आपल्याला हे कम्प्लिटली थंड करून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच याला डिमोल्ड करूयात। तर बघू शकतात किती सुरेख अशी इडली आपली तयार झालेली आहे। ही इडली बघून कोणाला विश्वासच बसणार नाही की आपण हे घरगुती प्रीमिक्स पासून बनवलेली आहे। चला तर मग आता त्याच बॅटर पासून आपण मस्त असं उत्तपम देखील बनवून घेऊया। त्यासाठी मी सेम बॅटरचा वापर केलेला आहे। आता त्याच बॅटर पासून आपण उत्तपम बनवतोय, तर छान असं उत्तपमचं मी याला शेप देऊन घेतलेला आहे। आता उत्तपम ओलसर असतानाच यावरती आपण जी काही मसाले वगैरे आहेत ते ऍड करूयात, भाज्या वगैरे। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे,
सोबतच थोडासा किसलेला गाजर घातलेला आहे आणि टोमॅटो घातलेला आहे. आता यावरती सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार भाज्यांची टॉपिंग ऍड करू शकतात. आणि खरं सांगते, यामध्ये आपण आपल्या आवडीनिवडीनुसार खूप जास्त कस्टमायझेशन करू शकतो. भरपूर भाज्या सुद्धा आपण यामध्ये ऍड करू शकतो. त्यामुळं हा एकदम हेल्दी ऑप्शन मधून येतं. त्यामुळे मला तरी वाटतं की हे प्रीमिक्स तुमच्या घरामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. बरं असो, आता इथं मी वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. झाकण लावून आपण 2 मिनिटासाठी याला वाफवून घेऊयात. बघू शकतात किती छान असा आपला सुरेख आणि स्पॉन्जी असा उत्तपम बनलेला आहे आपला, बघू शकतात. आता याला मी स्पूनच्या साहाय्याने थोडंसं असं फ्लॅट करून घेते. म्हणजे जे काही स्टफिंग आहे ना त्यांना थोडंसं प्रेस करते, जेणेकरून ते उत्तपमला स्टिक होतील आणि फ्लिप केल्यानंतर ते अजिबात निघणार नाही. वरतून थोडंसं तेल ऍड केलेलं आहे. आता लगेचच याला फ्लिप करून घेऊ आणि मीडियम फ्लेम वरती या साईडनी सुद्धा आपण 1-2 मिनिटासाठी शेकून घेऊयात. आणि बघू शकतात मस्त असा सुपर सॉफ्ट असा आपला उत्तपम तयार झालेला आहे. बघू शकतात किती सुंदर आणि चमचमीत दिसत आहे. वाटत नसेल तुम्हाला की हे आपण प्रीमिक्स पासून बनवलेलं आहे, पण विश्वास करा, हे सगळं आपण प्रीमिक्स पासून बनवलेलं आहे. चला, आता त्याच बॅटर पासून आपण अगदी कुरकुरीत असा डोसा सुद्धा बनवून घेऊयात. तर इथं मी तवा तयार करून घेतलेला आहे. म्हणजे थोडंसं तेल लावून पाण्याचा शिंतोडा देऊन टेम्परेचर कंट्रोल करून घेतलं आणि यावरती आता हे बॅटर पोर केले आणि जमेल तितका पातळ हे पसरून घेतलेलं आहे. डोसा छान पसरून झाला की वरची लेअर ड्राय झाल्यानंतर आता आपण यावरती तेल स्प्रेड करूया. तर तेल लावल्यामुळे डोसा असा छान कुरकुरीत तर होईलच, सोबतच डोश्याला एक छान अशी शाईन सुद्धा येईल. तर असा मीडियम फ्लेम वरती आपण छान असा डोसा असा ब्राऊन स्पॉट दिसेपर्यंत शेकून घेतलेला आहे. बघू शकतात किती इझिली हा रिमूव्ह सुद्धा होत आहे. आता लगेचच याला फोल्ड करून घेऊया आणि तयार झाला आपला मस्त कुरकुरीत असा डोसा. तर यापासून मी तुम्हाला 3-4 पदार्थ बनवून दाखवलेले आहे. यापेक्षा अधिकही पदार्थ यापासून बनवले जातात. आणि तयार आहे आपला प्रीमिक्स पासून बनवलेला साऊथ इंडियन कोर्स. तर ही एकदा तरी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. बघू शकतात की ते सुपर सॉफ्ट आणि जाळीदार असे आप्पे तर झाले आहे. सोबतच इडली सुद्धा दाखवते मी तुम्हाला, किती सुपर सॉफ्ट झालेली आहे ते. आणि आप्पे यांना खाताना असं वाटत नव्हतं की हे आपण प्रीमिक्स पासून बनवलेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी जर ट्राय करायची असेल ना, तर एकदा माझ्या सांगण्यावरून एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुमची ही कामाची म्हणजे एकदम कामाची रेसिपी आहे. वर्किंग असाल ना तर अगदी परफेक्ट आहे. नक्कीच ट्राय करून बघा. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. मी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत असते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.